तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या उन्हाळा वाढत आहे. बऱ्याच भागामध्ये टेम्परेचर हे वाढलेले आहे. मग अशा काळामध्ये पिकांना कोणता घटक हा महत्त्वपूर्ण ठरतो, त्याबद्दल आपण आज थोडीशी माहिती घेणार आहोत. सिलिकॉन. सिलिकॉन हा उन्हाळ्यामध्ये कसा फायदेशीर ठरू शकतो, तसेच त्याची इतर काय काय फायदे आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, सुरुवातीला आपण जाणून घेऊया की सिलिकॉन नक्की काय आहे. तर सिलिकॉन हा एक रासायनिक घटक आहे. जसे की आपली वाळू, दगड, माती यामध्ये तो मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणजे आपल्या शेतामध्ये त्याचे प्रमाण असते. म्हणजे तो आधीपासून उपलब्ध असतो, पण तो पिकाला उपलब्ध होत नाही. असे का? तर हा प्रामुख्याने मातीमध्ये सिलिकामध्ये असतो. म्हणजे सिलिका या बेसमध्ये तो उपलब्ध असतो. त्यामुळे हा सिलिकॉन पिकांमार्फत ॲब्सॉर्ब होत नाही. म्हणजे तो अपटेक पिकांमार्फत केला जात नाही. पिकांना फक्त मोनोसिलिसिक ॲसिड या फॉर्ममधला सिलिकॉन लागू होतो. हा पाण्यात विरघळलेला सिलिकॉन असतो. मुळांद्वारे तो सहज ॲब्सॉर्ब होतो, म्हणजे घेतला जातो. मग आपण जो पिकांना सिलिकॉन देतो तो कसा काम करतो हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया. आपण ज्यावेळेस सिलिकॉन देतो तो पोटॅशियम सिलिकेट किंवा सोडियम सिलिकेट हा सिलिकॉन आपण देतो. हे माती पाण्यातून जाऊन हळूहळू कन्व्हर्ट होतात आणि मोनोसिलिसिक ॲसिडमध्ये रूपांतर झाल्यानंतर मग पीक ते ॲब्सॉर्ब करतात. म्हणून एक लक्षात घ्या की ज्या प्रकारे आपण कच्चा तांदूळ खात नाही, तो शिजलेला भातच आपल्याला उपयोगी पडतो, त्याच प्रकारे सिलिकॉनचे आहे की तो मातीत असून सुद्धा तो पिकाला उपलब्ध होत नाही. त्याला आपल्याला मोनोसिलिसिक ॲसिड फॉर्ममध्येच द्यावे लागते. आता आपण जाणून घेऊ सिलिकॉन पिकामध्ये नक्की काय काम करते, त्याचे फायदे कसे आहेत. सिलिकॉन पिकाला दिल्यानंतर ते पेशींमध्ये जाऊन जे सेल वॉल असतात ते मजबूत करतात. त्यामुळे झाड जे आपले आहे, पीक आहे, ते मजबूत बनते. तसेच पानावर एक सिलिकॉनची लेयर बनत असते. त्यामुळे रोगांपासून संरक्षण होण्यास खूप मदत होते. सिलिकॉनचा जो वापर आहे तो केल्यामुळे उन्हाळ्यामध्ये काय फायदे होतात, तर जे पानांमधील पाणी जे आहे ते उडून जाणे कमी होते. त्याची म्हणजे बाष्पीभवन जे आहे ते कमी होत असते. कमी पाण्याच्या परिस्थितीत झाड जास्त काळ हिरवे राहते. म्हणजे पाण्याची कमतरता त्याला भासत नाही. त्यामुळे जर आधी आपण सिलिकॉनचा वापर करत राहिलो तर अचानक जर समजा पाण्याची परिस्थिती जर कमी पडली पिकाला, तर अशा परिस्थितीमध्ये ते झाड स्टेबल राहण्यास मदत होते. उन्हाळा, जास्त तापमान यापासून मुख्यत्वे संरक्षण होते. म्हणजे जो पिकावर उन्हाचा ताण येणार आहे तो सहन करण्यास खूप मोठा फायदा जर आपण सिलिकॉनचा वापर आपण नियमित केलेला असेल तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होतो. केळी पिकामध्ये सुद्धा ज्यावेळेस उन्हाची तीव्रता जास्त भासत असते त्यावेळेस बऱ्याच वेळेला स्ट्रेसमध्ये जातात पीक. हे स्ट्रेसमधून काढण्याचं कामसुद्धा सिलिकॉनमार्फत होतं. त्याचबरोबर कोणत्या अन्नद्रव्यांची उपलब्धता सिलिकॉनमार्फत होते, तर फॉस्फरसची उपलब्धता होण्यास मदत होते. तसेच पोटॅशचे अपटेक जे आहे ते चांगले सुधारते. कॅल्शियम, मॅग्नेशियमचे अपटेक चांगले सुधारते. असे बरेच फायदे सिलिकॉनचा वापर जर आपण योग्य वेळेस केला तर नक्कीच होतो. त्यामुळे सिलिकॉनची उपलब्धता पिकामध्ये असणे खूपच गरजेचे आहे. तर थोडक्यात लक्षात घ्या की कोणत्या पिकामध्ये सिलिकॉनचा जास्त फायदा होतो, तर केळी, ऊस, गहू, मका इत्यादी पिकामध्ये हा सिलिकॉनचा वापर खूप फायद्याचा ठरत असतो. त्याचबरोबर इतर पिकांमध्ये सुद्धा याचा फायदा ठरतो, थोडाफार कमी प्रमाणात, पण जास्त प्रमाणात केळी, ऊस, गहू आणि मका. आता लक्षात घ्या की सिलिकॉनचा वापर कोणकोणत्या वेळेस करावा की त्याचे फायदे आपल्याला होतील. तर सुरुवातीच्या काळामध्ये सिलिकॉनचा वापर हा फायद्याचा ठरतो. आपण ज्या रेग्युलर फवारणी घेत असतो, कीटकनाशक, बुरशीनाशक, त्यामध्ये आपण सिलिकॉनचा वापर करू शकतो. किमान सुरुवातीला 3 ते 4 फवारण्या ह्या नक्कीच फायद्याच्या ठरत असतात. ड्रीपमार्फत वापर आपण याचा करावा. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस बेसल डोस देत आहोत त्यावेळेस ग्रॅन्युअलमधले सिलिकॉनसुद्धा आपण त्यावेळेस वापरू शकतो. याचे प्रमाण जर बघायला गेले तर मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे सिलिकॉन उपलब्ध आहे. आपण चांगल्या प्रतीचे, चांगल्या कंपनीचे सिलिकॉन घेऊ शकता. ज्यावेळेस आपण कृषी निविष्ठा दुकानात ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस दुकानदारांना आपण विचारा की याचे प्रमाण काय आहे. कंपनी वाईज थोडेफार प्रमाण बदल राहते, त्यामुळे प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगत नाही. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, इतर जे आपण अन्नद्रव्यांचा वापर करत असतो पिकांना, त्याचबरोबर आपण सिलिकॉनचा वापरसुद्धा करणे गरजेचे आहे.
तर शेतकरी बांधवांनो, आपण या छोट्याशा व्हिडिओमार्फत सिलिकॉनचे काय महत्त्व आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जर कधी सिलिकॉन वापरले असेल आणि तुम्हाला जर याचे कसे रिझल्ट वाटले आहेत ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. याचा फायदा आपल्या इतर शेतकरी बांधवांना पण नक्कीच होईल. त्यांच्या पण लक्षात येईल की सिलिकॉनचे फायदे कसे आहेत. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.